विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. आजच्या चिंतनाची आपली ही 6वी उभी आहे. 5 ओव्याचं चिंतन झालं आहे आणि 6व्या ओवीमध्ये कालच्या याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्या संत महात्म्याला किती विशेषण दिले होते, आपले किती उपमा दिल्या होत्या. 3. पहिली उपमा दिली होती कल्पतरूची, दुसरी दिली होती चिंतामणीची आणि तिसरी दिली होती ती अर्णव म्हणजे समुद्राची. आणि तिन्ही याच्यामध्ये वेगळं सांगितलं. काय सांगितलं वेगळं? कल्पतरू आहेत पण हे चल कल्पतरू आहेत, चालणारे बोलणारे कल्पतरू आहेत. हे चिंतामणी आहेत पण दगडासारखे जड नाहीत, तर ते चेतन चिंतामणी आहेत. आणि हे अर्णव म्हणजे समुद्र आहेत पण हे समुद्र बोलणारे समुद्र आणि हे अमृताचे समुद्र आहेत. तर त्यांना अमृताचा समुद्र का म्हटलं? चेतन चिंतामणी कसे आहेत आणि कल्पतरू चालते बोलते कसे घरी येऊन आपले उपदेश करतात, याचं काल चिंतन आपण पाहिलं. तर आज या ठिकाणी अजून 2 या ठिकाणी उपमा दिलेल्या आहेत. चंद्र आणि सूर्य या 2 उपमा या ठिकाणी माऊलीने या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर या उपमेमध्ये चंद्रमे जे आलांछन, तो मागच्या सांगितल्या कल्पतरू चिंतामणी समुद्र हे काही शरीराच्या संबंधी होते, पण आता या 2 उपाध्या आहेत ह्या मनाच्या संबंधी आहेत. म्हणजे चंद्र हा मनाला आल्हादित करतो आणि सूर्य हा आपल्याला प्रकाश देतो. म्हणजे याचा अर्थ त्या 2 उपमेपेक्षा ह्या उपमा अजून थोड्याशा वेगळ्या आहेत, मनाला शांती देणारा आहेत. त्या मागच्या 2 शरीराच्या संबंधित होत्या, पण आता ह्या 2 मनाला शांती देणे. चंद्राची उपमा ही मनाला शांती देणे. चंद्र हा मनाची देवता आहे. तर असं या ठिकाणी चंद्राची उपमा दिली आहे. तर चंद्रामध्ये काय काय गुण आहेत आणि काय काय दोष आहेत, आणि संत पण हे चंद्र आहेत तर त्यांचे चंद्रापेक्षा कोणते अजून वेगळे गुण असे आहेत याचं थोडंसं आपल्याला चिंतन करायचं आहे. तर चंद्र प्रथम काय आहे? चंद्र हा प्रथम शांततेचं प्रतीक आहे. शांतता आणि प्रकाश. चंद्रातले गुण काय आहेत ते तुम्हाला प्रथम सांगतो. चंद्रामध्ये पहिली गोष्ट तेज परे शीतल शशंकाते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेज आणि शीतलता ह्या 2 गोष्टी. शशांक म्हणजे याचा अर्थ चंद्र, शशांकाचे म्हणजे चंद्राचे. आणि काय आहेत ते 2 गुण? प्रकाश पडतो आणि शीतलता, शांत आहे. 2 गुण असतील कनी. म्हणजे चंद्रामध्ये पहिली गोष्ट एक मधुरता आहे, दुसरी गोष्ट पोषकता आहे, तिसरी गोष्ट आल्हादता आहे, चौथी गोष्ट प्रकाशता आहे, परोपकारता आहे आणि ती मनाची देवता आहे. आणि त्या चंद्राचं मोठं वर्णन केलं आहे. तर हे सगळ्या गोष्टी सांगितल्यात. ह्या सगळ्या गोष्टी गीतेमध्ये वर्णन केल्यात, भागवतामध्ये वर्णन केल्यात. तर असा जो चंद्र आहे त्या चंद्राची उत्पत्ती कशी आहे आणि त्या चंद्राचे गुण आणि दोष या 3 गोष्टी सांगायच्यात. तर भागवतामध्ये वर्णन केलं आहे. ज्या कालामध्ये 9व्या स्कंदामध्ये भगवान गोपाल कृष्णाच्या वंशाची उत्पत्ती सांगत असताना, पूर्वाची उत्पत्ती सांगत असताना, तर त्या चंद्रवंशाची उत्पत्ती सांगितलेली आहे. आणि त्या चंद्रवंश हा एक वंश आहे. आणि तिथे एक कथा आलेली आहे की चंद्राची उत्पत्ती कशी झाली आहे. आपण त्या रोजच्या पूजेच्या मालिकेमध्ये नाभी जन्म चतुरानना जग हे वाखानी मदना तेले कृतयाचे. नाभी जन्म चतुरा म्हणजे भगवंताच्या बेंबीतून ज्याचा जन्म झाला. नाभी जन्म चतुरानना जग हे वाखानी मदना तेले कृतयाचे. बरोबर आहे का? नाभी जन्म चतुरानना असं म्हटलंय. किंवा अजून गवळणीमध्ये पण एका ठिकाणी आले का याचे नाभी कमळे जन्म चतुरानना, याचे प्रकाश. सुरुवात काय त्याची?
याची नाभी कमळी जन्म चतुरानना, म्हणजे भगवंताच्या नाभीतून कमल उत्पन्न झालं आणि त्या कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. आणि ब्रह्मदेवाचे त्याच्या गुणाने तो मानसपुत्र असा चंद्र हा मानसपुत्र मानलेला आहे. आणि त्या ब्रह्मदेवाच्या गुणाने मानसपुत्र असा कोण झाला? तो आत्री झाला. आणि आत्रीच्या नेत्रकमलातून अमृतमय असा चंद्राचा तिथं दोन प्रकारांनी सांगितलेलं आहे. असा अमृतमय नेत्रातून जन्म झाला आहे असंही सांगितलेलं आहे. आणि निसर्गाप्रमाणे तसा पण सांगितलेला आहे. तर असो तो भाग म्हणजे भगवंतापासून ब्रह्मदेवापासून आत्रिमुनी आणि आत्रिमुनीपासून चंद्र. तो चंद्र असा हा ब्रह्मदेवाने त्याला काय काय केलं? ब्रह्मदेवाने ब्राह्मण वनस्पती आणि रागांची या ठिकाणी त्याचं काय केलं? त्याला अधिपती नेमलेलं होतं ते. आणि मग त्यांनी पुढे तिन्ही लोकांवर ते विजय मिळवला चंद्राने, कारण त्याच्याकडं आधिपत्य आलं होतं ना. म्हणून या ठिकाणी ब्राह्मण वनस्पती आणि रागिणीचा त्या ठिकाणी आधिपत्य झाला. पुढे त्यांनी तिन्ही लोकांवरती विजय मिळवला. आणि असाच मग त्यांनी राजस्वी यज्ञ केला. आणि त्या यज्ञातून काय झालं? त्याला ते यज्ञातून तो बलिष्ठ झाला, उन्मत्त झाला. आणि देवगुरु असणारे बृहस्पती म्हणे त्याने आपले गुरु, त्या गुरूंची पत्नीच पळवली. तिचं नाव तारा होतं. आणि ते पत्नी पळवल्याच्या नंतर ती पुष्कळ प्रयत्न केला बृहस्पतीने, पण त्यांनी त्याची पत्नी मागं दिली नाही. मग पुढे त्यांचं खूप मोठं युद्ध झालं. मग युद्ध झाल्यानंतर ते युद्ध काय केलं? थांबायला तयार नाही. आणि मग या ठिकाणी पुढे असं झालं की युद्ध शुक्राचार्य त्या चंद्राला मिळाले, कारण ते देवाच्या विरोधातच होते. मग चंद्राला मिळाल्याच नंतर युद्ध अजून घनघोर झालं. मग त्या बृहस्पतीची दया येऊन भगवान शंकर आपल्या गणासह ब्रह्मदेवाकडून झाले. म्हणजे देवादिकापासून हे युद्ध भानगडी या सगळ्या चालूच आहेत. घनघोर युद्ध झालं. मग शेवटी भयंकर संहार होऊ लागला. अंगिरा ऋषी तिथं आले आणि अंगिरा ऋषीने ते युद्ध थांबवलं. आणि ती तारा राणी त्या बृहस्पतीला परत दिली. पण परत दिल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी तिथे ती गरोदर होती. त्याला एक मुलगा झाला. तो मुलगा त्या बृहस्पतीला वाटायचं माझ्याकडे राहावं, आणि चंद्र म्हटला तो माझा मुलगा माझ्याकडे राहावं. पण तो चंद्र घेऊन गेला आणि त्याचं नाव बुध ठेवलं वगैरे. हे पुढची गोष्ट बरीच काय आहे ते असो तो भाग. मुद्दा एवढा सांगायचा आहे, चंद्राची अशी उत्पत्ती झाली आहे. आणि असा चंद्र आहे तो चंद्र काय आहे? तर त्याच्या ठिकाणी काय आहे? लांछन आहे. ते आपल्याला दिसतं ना चंद्राच्या ठिकाणी काळं, तर ते काळं दिसतं. तर कवी कल्पना असे काय म्हणतात, त्या ठिकाणी ते लांछन म्हणजे त्याचा एक डाग आहे. काही म्हणतात नाही ना ते चिखल आहे. काही म्हणतात नाही ते हरिण आहे. काहींचं म्हणणं आहे ती पृथ्वीची सावली पडलेली आहे. आणि काहींचं म्हणणं आहे की तर रात्री सगळा अंधार चंद्र सगळा गिळतो आणि त्यामुळे त्याच्या पोटातला अंधार दिसतो. पण त्याच्यावरती ते गुरुपत्नी पळवल्याचा एक मोठं लांछन आहे आणि तो डाग आहे. आणि म्हणून अशा अनेक कल्पना आहेत त्याच्यात. तर त्या असो भाग. तो चंद्राच्या ठिकाणी लांछन आहे. आणि चंद्राच्या ठिकाणी जी प्रकाशता असते, यदादित्य गतं तेजो जगत भास येते केलम यच्चंद्रमशी यच्चाग्नो, यच्चंद्रमशी अग्नी चंद्र आणि सूर्य याच्या ठिकाणी भगवान सांगतात माझाच प्रकाश आहे आणि त्या प्रकाशाने तो प्रकाशित होतो. अशा त्याच्या बऱ्याच विज्ञानामध्ये त्याचे बरेच आहेत. कोशामध्ये त्याचं बरंच वर्णन आलेलं आहे. पण त्याचं काय करायचं आपल्याला? तर ते असो. तर या ही चंद्राची उपमा दिली आहे. म्हणून चंद्र म्हणजे अलंछन, तो चंद्र लांछित आहे. आणि हे चंद्र मात्र अलांछन, म्हणजे संताच्या ठिकाणी कोणतंही लांछन नाही. आणि चंद्रात जेवढे गुण आहेत तेवढेच गुण संतांच्या ठिकाणी आहेत. काल आपण सांगितलं उपमा आणि उपमेय, त्याच्यामध्ये काहीतरी साधर्म्याचा अर्थ काय? समान धर्म आहेत ज्याच्यात, असं त्याला म्हणतात साधर्म्य किंवा सादृश्य धर्म. सारखे गुण असतील म्हणून त्याला उपमा उपमेय असा भाव येतो ना.
म्हणून शांतता आणि शीतलता चंद्रात असली पण त्यात लांछन आहे. तर असुभाव म्हणजे दुसरी गोष्ट काय आहे, त्याच्यात शीतलता असते. ज्यावेळी भगवान शंकरांनी समुद्र मंथनात प्रथम विष निघालं, कोणतं विष निघालं, ते हलहाल नावाचं विष निघालं. आणि भगवान शंकरांनी ते विष घेतल्यानंतर त्यांचा खूप दाह झाला आणि म्हणून कंठाचा दाह झाला म्हणून काय केलं, नाग घेतला गळ्यामध्ये थंडावा आणि डोक्यावर चंद्र घेतला का, त्याच्यात शीतलता आहे. ती शीतलता आपलं डोकं शांत व्हावं म्हणून चंद्राला वर डोक्यावरती धारण केलं. म्हणजे याचा अर्थ चंद्रात कोणता गुण आहे, शीतलता. असा शीतलता गुण आहे. आणि म्हणून चंद्राच्या बाबतीमध्ये ज्या काळात चंद्रदर्शन होतं त्या काळात चंद्र समुद्रा ठिकाणी काय ते भरती येते. मग त्या समुद्राला भरती येते त्याप्रमाणे त्याला काय म्हणतो, सूर्यविकसित आणि चंद्रविकसित कमल असतं. ते चंद्राचा उदय झाला रे झाला की आपोआप त्या कमल चंद्रविकसित कमल असतं त्यात अशा पाकळ्या फाकतात. म्हणजे चंद्र काय करतो, त्या कमलाला असं हे करतो. दुसरी गोष्ट, चंद्रकांतमणी असतो. तो चंद्राचा उदय झाल्याच्या नंतर तो चंद्रकांतमणी सुद्धा काय पाझरतो. तो चंद्रकांतमणी पाझरतो. त्याला जर सूर्यविकसित कमल म्हणतात तसं चंद्रविकसित कमल असे एक असतं ते. तर त्या कमलाचं तो काय करतो, तो असं म्हणजे चंद्राचा उदय झाला का कमल विकसित होतं. तर सोमकांतेला म्हणतात सोमकांतमणी. सोमकांतमणी सुद्धा पाझरतो. अजून काय करतो चंद्र, त्याचं काय आहे, चकोर असतात ते. काय तुकारामाचा अभंग आहे तो तो चकोरा जीवन, म्हणजे असं आहे ते. चकोर म्हणजे चकोराचं चांदणं म्हणजे का, चकोर हा पौर्णिमेचे चांदणे चकोरा जीवन असं आहे ना ते महाराजांचं. तर चंद्राचा उदय झाला आणि तो चंद्र चांदणं असतं ते चकोर पक्षाचा काय, तो एक प्रकारचा चारा आहे. म्हणजे हे काय झालं, त्याच्यातली परोपकारता असते, पोषकता असते. आणि चंद्रामुळे जेवढे काही वनातले औषधं असतात हे सगळे औषधं आणि आपलं धान्य असतं कोणतं, ज्वारी बाजरी गहू, हे कशामुळे पोचतं, झाडाचे फळं झाडाचे फुलं हे कशामुळे पोचतं, ते चंद्रामुळे पोचतं. कारण त्या चंद्र उदयाला आल्यानंतर त्याचे किरणं असतात आणि त्यात ते अमृत असतं आणि ते अमृत ह्या सगळ्या सस्यादी वनस्पतीवरती पडतं आणि त्याच्यामुळे त्याला त्याला ते सगळं पोषलं जातं. म्हणून त्याला काय आहे, पोषणता हा त्याच्यातला एक गुण आहे. परोपकारता हा एक त्याच्यातला गुण आहे. पोषणता गुण आहे, परोपकारता गुण आहे. तसाच मधुरता, त्याच्याकडे पाहिल्यानंतर माणसाला छान वाटतं ना, मधुरता पण त्याच्याकडे गुण आहे. आल्हादता, माणसाला त्याला चंद्राला पाहिली होती मनाला आनंद होतो. आल्हादता असा एक गुण आहे. प्रकाशता आहे, प्रकाशता आहे, आल्हादता आहे, परोपकारता आहे, पोषता आहे आणि अजून काय सांगेल ते मधुरता आहे. असे सगळे गुण आहेत त्याच्यामध्ये. म्हणून सस्याचे धान्य सगळं तोच देतो, म्हणजे पाहणाऱ्याला आनंद देतो. हे सगळं असतं त्या चंद्राच्या ठिकाणी. तुम्हाला सगळे एवढे गुण सांगितले. फक्त एक त्याच्या ठिकाणी कलंक आहे. एवढे गुण असले तरी त्याच्या ठिकाणी कलंक आहेत. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय समुद्राची भरती सोमकांतची पाझरती. म्हणजे चंद्राचा उदय झाला का समुद्राला भरती येते आणि चंद्रकांतमणी पाझरतो. आणि कुमुदिनी विकसते चंद्र तो उदयला, म्हणजे चंद्राचा उदय झाला का तीन गोष्टी, समुद्राला भरती येते, समुद्राला भरती येते, चंद्रकांतमणी पाझरतो आणि चंद्र विकसित कमले असतात ते कमले पण उगवतात असं म्हणलेलं आहे. माधुर्य चंद्रिका आणि सरशी राया रंका, तैसा जो सकळिका भूता समूह. तसं संतांची गोष्ट असते. माधुरी चंद्रिका आणि सरशी चंद्राचा उदय झाल्यानंतर राजा असो रंका असो, तो प्रकाश आणि शीतलता शांतता जशी सर्वांना सारखी देतो, त्याचप्रमाणे तैसा जो सकळिका भूता समूह, असे जे संत असतात चंद्रासारखे सर्वांना सारखाच प्रकाश आणि सर्वांना सारखीच शांत देतात. असं एक उदाहरण आलेलं आहे. तर चंद्राची गोष्ट
आणि संतांची गोष्ट आता त्याच्यापेक्षा थोडीशी श्रेष्ठ सांगायची. म्हणजे सगळ्यात शीतल आहे चंदन, आणि चंदनापेक्षा शीतल आहे चंद्र, आणि चंद्रापेक्षा शीतल आहे संत. म्हणजे या दोघापेक्षा चंदनम शीतलम लोके चंदनादपीच चंद्रमा चंदनयोः मध्ये शीतलता साधू संगती, असा एक श्लोक आलाय. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे या ठिकाणी, चंदनम शीतलम लोके चंदनम शीतलम. लोकामध्ये का तुकारामाचा अभंग आहे, त्याच्यात तुमचा थेंब पडला काय, आता अभंग तोंडात असते तर आठवतच नाही ते मला. म्हणजे आपलं त्या कीर्तनाच्या अभंगात आहे त्याच्यावर. म्हणजे चंदनाचा एक थेंब पडला तरी सुद्धा ते काय होतं, थंड होतं, उकळलेलं तेलसुद्धा. लोकामध्ये चंदन हे शीतल आहे, पण चंदनादपीच चंद्रमा, चंदनापेक्षा चंद्र त्याच्यापेक्षा पण शीतल आहे. चंदन आणि चंद्रयो मध्ये, या दोघांमध्ये काय आहे तर शीतला साधू संगती. त्याही पेक्षा अधिक शीतल आणि शांत कोण असेल तर साधू असतो, त्याची संगती असते. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जसं चंद्राच्या चांदण्यात माणसाचा ताप जातो, त्याप्रमाणे संतांच्या संगतीत तापय जातं आणि पापय जातं. असे प्रमाण आहेत की आपण कितीतरी पाहतो, प्रपंच निवाली साधू संगे, आले का नाही सर? प्रपंच निवाली म्हणजे प्रपंचात संतप्त झालेली माणसं संतांच्या संगतीत गेले की शांत होतात. त्रिविध तापाचे झाली बोळवण, आणि देखिल्या चरण, बरोबर आहे, तुका म्हणे जातीन तापदर्शनी विश्रांती, पापताप दैन्य जाय उठा उठी, आणि झाली या भेटी हरिदासाची. याचा अर्थ काय, संतांच्या संगती जसं चंद्राच्या संबंधीमध्ये तुमचा ताप जातून शीतलता देते, तसं संतांच्या संगतीमध्ये पापय जातं, तापय जातं, शीतलता देते. अशी संतांची संगती ही विशेष संगती असते, असं संतांचं महत्त्व सांगितलेलं आहे. संत आणि चंद्र या दोन्ही गोष्टी असतात. कशा असतात त्या, तर जसं चंद्र हा अंधकार दूर करतो, समाजाला प्रकाश देतो, तसे संतसुद्धा अज्ञानरूपी अंधकार दूर करतात आणि ज्ञानरूपी प्रकाश देतात. म्हणून चंद्राची उपमा संतांना या ठिकाणी दिली आहे, असं आहे. त्याचप्रमाणे चंद्रकांत म्हणे हा काय करतो, तो चंद्र उगला तो विरघळतो, तो थोडक्यात पाझरतो. तसाच जीवाला अहंकार असतो, तो अहंकार संतरूपी चंद्राचा उदय झाला तर जीवाचा अहंकार काय करतो, असा दूर होतो, म्हणजे वितळून जातो, पाझरून जातो तो, असं आहे. संत आणि चंद्र हे अनेक प्रकारे साधर्म्य असल्यामुळे सारखेच आहेत, आणि म्हणून चंद्राची उपमा या ठिकाणी दिली आहे. फक्त अडचण एक, चंद्र हा जड आहे, आणि चंद्र लौकिक आणि व्यावहारिक कार्य करतो. पण संत मात्र हे अलौकिक आहेत आणि या ठिकाणी चेतन आहेत. चंद्र हा एक ग्रह आहे ना त्या ठिकाणी. मग तसं पण संत काय, दोघांची तुलना सारखी जरी केली तर चंद्राच्या ठिकाणी कलंक आहे आणि संत हे निष्कलंक आहेत, असं आपल्याला पाहत. चंद्रा ठिकाणी डाग आहेत आपण हे पाहतो. एक पहिली गोष्ट, चंद्र हा कामी आहे. दुसरी गोष्ट, चंद्र हा क्षयी आहे. क्षयी याचा अर्थ म्हणजे ज्या कालामध्ये पौर्णिमा झाली अखंड उगवतो, आणि दुसऱ्या दिवशी प्रतिपदा झाली का एक कलीने कमी होतो, कमी 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 होता होता आमोशाला तो पूर्ण नाहीसा होऊन जातो. मग त्याला काय झालं, क्षय आहे का नाही त्याचा. आणि कामी आहे, कामी म्हणजे त्याच्यात काम होतं म्हणून तिने ती तारा पळवली का नाही. मग तो कामी आहे, क्षयी आहे आणि परप्रकाशित आहे. तो का स्वयंप्रकाशित आहे का. पण संतांची गोष्ट, संत कामी आहेत का, नाही, कामी नाहीत आणि क्षयी नाहीत. कारण का, ज्याने कामाधिक जिंकलेले आहेत, काम क्रोध बंदे खानी, तुका म्हणे दिले दोन्ही. काम क्रोधा नाही चाली, भूते झाली समता. संतांच्या जीवनात चंद्रापेक्षा कामाधिकाच्या बाबतीमध्ये काम जिंकले, त्यांच्याकडे काम क्रोध नाहीतच. पण संत आपले चंद्र हा कामी आहे. दुसरी गोष्ट क्षय आहे, त्याच्याकडे काय येते, त्याच्याकडे क्षय दोष आहे. पण हे सदा पुरते. 9व्या अध्यायामध्ये आले तो चंद्र म्हणून उपमेशी न पुरे. त्या ठिकाणी काल जसे मेघाची उपमा दिली, उदार परी ओसरे म्हणून उपमेशी न पुरे,
तसा चंद्र हा उपमा दिली, पण चंद्र हा सुद्धा काय खंडित असतो आणि संत हे अखंडित असतात. संत नित्य असतात, शुद्ध असतात, निर्दोष असतात, निर्मळ असतात आणि चंद्रा ठिकाणी दोष असतो. म्हणून चंद्र उपमा काय दिली, चंद्र मे जे आलांछन, चंद्रामध्ये जे लांछन आहे आणि या चंद्राच्या ठिकाणी अलांछन, त्यांच्या ठिकाणी दोष नाही, हीच गोष्ट सांगायची असते. आणि म्हणून चंद्र हा जसा चंद्राच्या बाबतीमध्ये तो निंदी आहे, त्याच्या कथा आल्या आहेत, तो दुसऱ्याला पण उद्युक्त काम 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 वाढवतो. संतांच्या बाबतीत तसं नाही, संत हे निष्काम आहेत. आणि चंद्र अजून जो गवळणीचा चंद्रमा करीत उभा रागे माय, जी विरह व्यक्ती असते त्याला पण चंद्राचा ताप होतो. संतांच्या बाबतीत तसं होत नाही ना, संतापासून कोणाला ताप होत नाही. आणि म्हणून उलट संतांच्या बाबतीत जरा ते ताप घाललं, त्या काय म्हणतो आपण शमद मदन मदभेद असं 18व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. अतिकृत कंदर्प सर्पदर्प हे सगळे दोष संत निवृत्त करत असतात. आणि म्हणून हे सगळे उणेपणा आहेत चंद्राच्या ठिकाणी, आणि अजून तो सगळे दोष आहेत चंद्राच्या ठिकाणी, पण संत मात्र वेगळे आहेत. चंद्र एखाद्या वेळ असतो आणि हे सदा पुरते, हे अखंड असतात. अजून निर्दोषता आहे, स्वयंप्रकाशता आहे. म्हणून चंद्रमेचे आलंछन म्हणजे तेथे कोणत्याही प्रकारचा दोष नाही, तेथे दुष्ट गुण न मिळे पाहता. संतांच्या ठिकाणी दुष्टगुण पाहून सुद्धा मिळत नाही, कोठीच न मिळत. म्हणून किंवा ज्ञानेश्वर नाथ महाराजांनी ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका असं म्हटलंय का नाही, म्हणजे निष्कलंक, कोणत्या प्रकारचा कलंक त्यांच्या ठिकाणी नाही. जय जय देव निर्मळ असं आले का नाही, म्हणजे थोडक्यात अत्यंत शुद्ध निर्मळ. कलंक लांछन मुलात हे सगळं अविद्याजनित असतं आणि संत हे अविद्येचे अतीत आहेत. असो भाग फार नाही सांगायचं, मुद्दा सांगायचा आहे. चंद्र मेजे आलांछन, चंद्राच्या ठिकाणी लांछन आहे. चंद्राचे जेवढे गुण आहेत तेवढे यांच्या ठिकाणी गुण आहेत. म्हणून चंद्राची उपमा दिली. चंद्राची उपमा देऊन हे निर्दोष कसे आहेत आणि चंद्रा ठिकाणी लांछन कसं आहे हे तुम्हाला सांगितलं. दुसरी उपमा काय झाली, मार्तंड जे तापहीन, तर मार्तंड याचा अर्थ सूर्य. आणि सूर्य काय करतो, तर सूर्य हा प्रकाश देतो, समाजाला प्रकाश देतो. म्हणून या ठिकाणी सूर्याची उपमा दिली. तर ज्ञानेश्वर महाराजांनी असं आहे काय, उदयला गवसती आणि मग आशेषही मार्ग दिसती. सूर्याचा उदय झाल्यानंतर सर्व मार्ग दिसतात. याचा अर्थ सूर्य प्रकाश करतो आणि प्रकाशित करतो, सर्वांना करतो प्रकाशित. तर ज्ञानेश्वर महाराजांच्या ही गोष्ट फार आवडीची आहे. सूर्याची उपमा ज्ञानाला दिली, सूर्याची उपमा योग्याला दिली, सूर्याची उपमा श्रीगुरूला दिली, सूर्याची उपमा भक्तीला पण दिली. म्हणजे या ठिकाणी सूर्य हे ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं खूप वर्णन केलं आहे. बऱ्याच ठिकाणी सूर्याची उपमा दिली आहे. जसं सूर्य अधिष्ठिली प्राची आणि दे राणीव संपत्तीची. ज्या काळात सूर्याचा उदय झाला, संपूर्ण जग प्रकाशित करते का नाही, त्याप्रमाणे या ठिकाणी ज्ञानरूपी सूर्य उदयानंतर संत संपूर्ण जीवनाला प्रकाशित करून टाकतात. म्हणून या ठिकाणी त्याप्रमाणे ज्ञानी महात्मा असतो. सूर्योदय सरशी काय, गेली अहंता तैशी अविद्या सवे. जसे सूर्य उदय झाल्यानंतर सूर्योदय सरशी रात्री पळून जाय अपयशी. माऊलीनं असं म्हणलं, सूर्योदय रात्री पळून जाय अपयशी. म्हणजे जसा सूर्याचा उदय झाला का रात्र जाते, पण पुढे काय, तैशी अहंता, त्याप्रमाणे गेली अहंता तैशी अविद्येसह अहंकार निवृत्त होतो. पण कधी, तो ज्या काळात संत भेटतात, हे कोणते मार्तंड आहे ते, पण तापहीन. सूर्य ताप देतो. मे महिन्यामध्ये पहा तुम्ही, एकदा सूर्याचा उदय झाला आणि ऊन लागायला लागलं, मग फॅनच लावा, विशेष लावा, आंघोळच करा, काही करा, पण असे माणसं बेजार होतात. आता आपल्याला तेवढी सवय नाही, पण विदर्भात भयंकर असतं. आणि अजून इकडं
त्याला पूर्वांचल आपण म्हणतो त्या तिकडं जिकडं तुम्ही तामिळनाडूकडं जाल ना, इतकं कठीण असतं ते तिकडं. मग ते काळे लोक असतात ना जास्त, ते कशामुळे ते सूर्याचा प्रकाश त्यांच्यावर जास्त असतो म्हणून ते फार कठीण असतं तिकडं. ते आपल्याला झेपत नाही एवढं. तर आपलं एकूण हा मध्यमा आट आहे, हे हे फार सगळ्या बाबतीत छान आहे. आपल्याला थंडी कमी असते, उष्णता कमी असते आणि पाऊसही कमीच असतो, आपल्याला सगळं कमी असतं, पण आपलं फार छान आहे वातावरण. तर असं असतं ते. पण ते ताप ही ते तापदायक आहेत. आणि संत हे मार्तंड आहेत, सूर्य आहेत, परंतु हे मार्तंड जे तापहीन, ताप देत नाहीत, उलट संत हे ताप घालवतात. म्हणून सूर्याची उपमा दिली. योगी पुरुष जे जया वाटा सूर्य जाये, ते होते विश्व, ते होते तेजाचे होय. म्हणजे जे जया वाटा सूर्य जाये, ते होते विश्व तेजाचे होय. सूर्य ज्या सूर्य इकडं उगवला, मग इकडं तेज होतं, आणि इकडं गेला का इकडं पण तेज होतं कधी इकडे. त्याप्रमाणे संत ज्या बाजूला गेले त्या बाजूला तेज ज्ञानाचा प्रकाश होतो. आणि अज्ञान ज्याच्या कानापर्यंत संतांचा उपदेश गेला, त्यांच्या जीवनातला सगळा अज्ञान अंधार जातो आणि त्यांना ज्ञानाची प्राप्ती होते. असे श्रीगुरूंची गोष्ट. प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया, अशी संतांना सूर्याची उपमा दिली आहे. आणि भक्तीची पवित्र सांगत असताना आतू बाहेरी चोखाळू सूर्य तैसा उजाळू, आणि तत्वरतीचा पायळू देखना जो, असं म्हटलं का नाही. इतकी स्वच्छता त्यांच्या जीवनामध्ये सांगितलेली आहे. तर असो, मुद्दा सांगायचा आहे, इथं सूर्याची उपमा दिली. आणि मग सूर्य काय करतो, तो 16व्या अध्यायातल्या पहिल्या ओळीमध्ये असं म्हटलंय, काय म्हणलंय, मावळवित विश्वाभासू नवल उदयला चंडांशू, जो आद्वय आब्जिनी विकासू वंदू आता. थोडंसं म्हणलं का नाही, मावळवित विश्वाभासू आणि नवल उदयाला चंडांश. जेव्हा सूर्याचा उदय होतो तेव्हा अंधकार सगळा निवृत्त होतो. या दोन गोष्टी सगळ्यांना माहीत असतात. तसं येतं मावळवित विश्वाभास. ज्ञानरूपी सूर्याचा उदय झाला तर त्या विश्वाचा भास, म्हणजे विश्व नाहीचे पण तरी विश्व आहे असा जो भ्रम असतो. रज्जूचं ज्ञान झालं रे झालं की सर्पाची निवृत्ती होती. मग तसं तुम्हाला तत्वज्ञान झालं रे झालं का विश्वाचा भास काय होतो, नाहीसा होतो. पण केव्हा आणि कधी, सूर्याचा उदय झाल्यास. पण सूर्य पण ज्ञानरूपी सूर्य मावळी तुसा भासू आणि नवल उदयाला चंडांशू. तो जसा सूर्य तसा आपल्या ज्ञानरूपी सूर्याचा उदय झाला रे झाला की मग हा विश्वाभास मावळून जातो. नवल उदयाला चंडांशून जे आद्वय आब्जनी विकासू. तर आद्वय असे आब्जनी म्हणजे आद्वय रूपी कमल, हे उमल आद्वय आब्जनी विकासू वंदू आता. ज्यांच्या कृपेने ज्यांच्या ज्ञानाने हे अद्वैत रूपी कमल असं उमलून जातं त्यांना मी नमस्कार करतो. असे या ठिकाणी सुद्धा सूर्याची उपमा ज्ञानेश्वर महाराजांनी मोठ्या खुबीने दिली आहे. तर असे जे आहेत लौकिक सूर्य काय करतात, हे विश्वाला प्रकाशित करतात. आणि श्रीगुरु हे काय करतात, विश्वाचा जो भास आहे त्याला मावळून टाकतात, लोपून टाकतात. आद्वय बोध कमळ हे विकसित करतात. आणि म्हणून माया रात्री सगळी दूर करून टाकतात. असं या दोघांचं वैलक्षण्य आहे. तर असं आहे, सूर्याची उपमा देऊन किंवा त्याची तुलना करून हे काय म्हणतो आपण, त्या सूर्याची उपमा दिली म्हणजे काय संतांची तुलना होते का, नाही. सूर्य आणि संत फार वेगळे आहेत ना. मग सूर्य काय झालं तर एक पृथ्वी काय म्हणतो एक ग्रहाचा भाग आहे. आणि संत काय झाले तर काय झाले, ते संत जिवंत आहेत. ते मग यांची एक प्रकारची तुलना केली तर भेदबुद्धी झाली का त्याच्यामध्ये. तेजे सूर्य जैसे स्वज्वळ परी तो हे अस्तवे हे केडाळ. ते जरी झालं असतं, सूर्याचा उदय होतो पण शेवटी ते मावळतो की रे, तो मावळतो. मग संत तसे आहेत का, नाही. संत उदयारले का ते अखंडच असतात. त्यांच्या ठिकाणी मावळणं हा काही दोष नसतो. आणि म्हणून संत हे स्वतंत्र सूर्य आहेत, ते मार्तंड आहेत, तापहीन आहेत, अज्ञान घालवणारा सूर्य आहे. आणि हा जो सूर्य आहे तो अंधकार घालवतो, पण त्यात मावळणे हा दोष असतो, समाजाला ताप देणं हा दोष असतो.
आणि तो कालापुरता असतो. म्हणून संत संत सूर्य जरूर आहेत, ते ज्ञानरूपी सूर्य आहेत, तापहीन सूर्य आहेत, परंतु या सूर्यापेक्षा ते ते संत सूर्य हे विशेष आहेत, अलौकिक आहेत. असे जे आहेत ते ताप देत नाहीत, ताप घालवतात. पाप ताप दैन्य गंगा पापम शशी तापम दैन्यं कल्पतरुस्तथा. अरे का नाही, गंगा पापम, गंगा पाप घालवते, शशी तापम, चंद्र काय करतो, ताप घालतो. पण गंगा पापम शशी तापम दैन्यम साधू समागम पापम ताम दैन्यंच. म्हणजे संत मात्र पाप ताप आणि दैन्य. पाप म्हणजे पाप आणि ताप म्हणजे त्रिविध ताप आणि दैन्याचा अर्थ अज्ञान. पाप आणि ताप आणि दैन्य हे तिन्ही संतांच्या संगतीत निवृत्त होतात. म्हणजे सूर्यापेक्षा संतांचा असं विशेष वैलक्षण्य आहे. म्हणून चंद्रमे जे आलंछन आणि मार्तंड जे तापहीन. आणि पुढे काय म्हण, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. मग ते जे आहे ते सर्वही सदा सज्जन. सर्व ही म्हणजे याचा अर्थ सर्व करता. त्यांच्यात काय भेद आहे का? अमक्याकरता चांगले आहेत आणि दुसऱ्याकरता वाईट आहेत. चंद्रात काय भेद नाही, सूर्यात काय भेद नाही. मी ह्या उपमा दिल्या तसे संत सर्व करता येते. संत कोणी त्या संतांच्या बाबतीमध्ये त्यांना काय जात वर्ण लिंग असं काय भेद नाही. संत सर्व करता असतात ना. पण ज्ञानेश्वर मानसी ज्ञानेश्वरी सगळ्या कर्तव्यात. तुकोबाऱ्यांचा गाथा हा सर्व करता आहे. त्याला कोणीही वाचलं तर चालतं, त्याला काय प्रतिबंध थोडंच आहे. कोणत्याही जातीतल्या, कोणत्याही धर्मातल्या, कोणत्याही वर्णातल्या, कोणत्याही देशातल्या कोणी संत हे सर्व करता असतात. म्हणून त्याला काय म्हणतात, ते सर्व ही सदा, म्हणजे सर्व करतायत आणि सदैव आहेत. म्हणजे ज्ञानरूपी संतांचे वाक्य चलेन धर्म सुजनस्य वाक्य. म्हणजे म्हणजे धर्म कधी चलायमान होत नाही आणि संतांचं वाक्य कधी चलायमान होत नाही. मग ते सदा असतात. पण कसे ते सज्जन सोयरे, म्हणजे अत्यंत सखा जवळचा जो असतो त्याला सोयरा असं म्हणतात. असे सदा सज्जन, सर्वांना प्रिय वाटावेत, सर्वांचे हित करतात आणि म्हणून आहेत. म्हणून सदाही सर्व सज्जन सोयरे होतो. लोकहिताची प्रार्थना करणारे आहेत. याचा अर्थ हा सोयरा आहे. मग सगळे सोयरे सज्जन असतात का? काही सोयरे लई कडू असतात. सदा हे ते सदा हे काय तो सर्वही ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो. ते सोयरे आहेत पण सज्जन आहेत आणि सदा आहेत. हे तीन गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. सगळे सोयरे असतात पण ते सोयरे असतो पण तो आपले उपकारच करतो अशातला भाग नाही. ते सोयरेच असतात पण आपल्याला सुख देतात अशातला भाग नाही. ते सोयरेच असतात पण आपल्यावर परोपकारच करतात अशातला भाग नाही. सोयरे म्हणजे आपले पाहुणे. सोयरा म्हणजे पाहुणा आणि सोयरा म्हणजे जवळचा. सोयरा म्हणजे काय असतो? सोयरा म्हणजे पाहुणा, सोयरा म्हणजे जवळचा, अशी गोष्ट असते. तर जे असे असतात ते मग काय काही जावई असतात, व्याही असतात, असे सगळे असतात. पण ते आले का काही आले का मग मागायचं काहीतरी, त्यांच्याकडून धान्यच न्यायचं, पैसेच न्यायचे, काहीतरी तापच द्यायचा असा प्रकारे, म्हणजे ताप द्यायचा. पण मग जरी ताप दिला तर तो किती दिवसपर्यंत तुम्हाला संबंध तोडून टाकतो. पण संत तशी गोष्ट नाही. तुका म्हणे सोशी जगाच्या, तुका म्हणे त्याचे संतन सोशी जगाच्या आघात. पण ते जगाच्या आघात सोसतात. ते असे जगाला कधी ताप देत नाहीत. दुसरी गोष्ट काय आहे, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टवेती परोपकार. बाकीचे सोयरे काय परोपकार करतात काय? नाही. नांगर दे, ट्रॅक्टर दे, रोटा दे, धान्य दे, 2 दिवस बैल दे, थोडे पैसे उसने दे. ते दे ते परोपकाराचे नाव तर सोडून द्या. पण त्याला असं वाटतं त्याला पाहिल्यावरती हा कुठंतरी आधीच निघून जात होतो. असे सोयरे असतात ते. पण हे तसे नाही, ते जगाच्या कल्याण असं आहे. म्हणजे याचा अर्थ ते ज्ञानरूप आहेत, लोकांकरता कष्ट करणारे आहेत, लोकांचे आघात सहन करणारे आहेत. म्हणून ते सर्वही सदा सज्जन.
कधी कोणाला रुचत नाहीत ते संत असे आहेत. भक्ती आणि देवाला ऋणी करून सगळ्या समाजावरती उपकार करून ठेवतात ते, आणि जगाचं दुःख पाहून सगळ्यांचं दुःख हरवून घेतात. बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून अशी गोष्ट आहे. तर अशा असतं ते. म्हणजे थोडक्यात असे प्रभावी संत सोयरे जर भेटले तर जीवन बदलून जातं. किती बदलून जातं तर ज्ञानेश्वर महाराजांनी एका अभंगामध्ये फार गोड वर्णन केलं आहे. तो आपल्याला पाठ आहे. पूर्वजन्मी सुकृते थोर झाली, ती माझा आज फळाशी आली, परमानंदो आजी मानसी भेटी झाली या संताशी. तर संतांची भेटी झाली. काय काय होतं म्हणले त्या ठिकाणी, माय बाप बंधू सखे सोयरे याते भेटवया मन न धरे. माऊली म्हणतात माय बाप बंधू सखे सोयरे यांना काय भेटायची इच्छा नाही का? हे भेटल्यावरती काय मागतील याचा काही भरोसाच नाही. काही माणसं भेटल्यावरती काहीतरी मागतीलच, आणि काही माणसं भेटल्यावरती काहीतरी काम सांगतीलच. असे फार विचित्र. काही माणसं असे आहेत, काहींना पाहिलं का आता हे नक्की डोकं खाणार असं वाटतं, काहींना पाहिलं आता हे नक्की काहीतरी मागणार, आणि काहीला पाहिलं मला हा काहीतरी ताप देणार. त्याच्यामुळे मग म्हणजे बाहेरची गोष्ट सोडा, घरातली घरात पण असतात. एखादा त्याचा भाऊ तसाच वागतो, त्या म्हणजे थोडक्यात बंधू सखा असेल, त्याचा मित्र असेल, सोयरे असतात, मायबाप असतात. म्हणून माऊली म्हणतात याला भेटायला माझं मनच धजत नाही म्हणले. कारण ते आपल्या या सोयरेजवळ आहेत ते, पण संतांसारखे सोयरे नाहीत. म्हणून मायबाप बंधू सखे सोयरे याते भेटावया मन न धरे. त्याला काही मन धरत नाही त्यात होत्या. मग संत मात्र कसे आहेत, हे पियुषा परते गोड वाटत पंढरीरायाचे भक्त भेटत. हे अमृतापेक्षा पण गोड असतात. काय झाले आज, हे अमृतापेक्षा पण गोड असतात का? तर संत हे आपल्या जीवनात सर्वांगाने सदा सर्वदा सुख देणारे असतात ते. आणि म्हणून शेवटची गोष्ट, बाप रखुमाई विठ्ठले आणि संत भेटता भवदुःख फेटाले. म्हणजे संतांची गोष्ट अशी आहे. म्हणून ते सदा ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो. ते सर्व असतात, सज्जन असतात, आणि सर्वांना नेहमी भेटावं अशा असतं, म्हणून ते सोयरे होत असतात. असा आहे संतांचा महिमा आहे. संत संगतीने जीवदेव होतो, त्याचा उद्धार होतो. जेवढं काही बोलता येईल तेवढं संत संगीत आपण भरपूर सांगत असतो ते. आणि म्हणून सर्व जगाला संत सज्जन हे सोयरे असल्यामुळे त्यांची भेटी प्रिय वाटत असते. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, किंवा झाली बोलायची सीमा असं. त्या नारदाचं उदाहरण सांगितलं जातं का नाही. नारदाचं उदाहरण काय असतं त्याच्यामध्ये, ते आपण पाहतो त्या पोपटाचं उदाहरण सांगितलं जातं, ते असं आहे. आणि तुळशी तुम्हाला उदाहरण सांगतो. म्हणजे तुळशीचा असे श्रीमंत संत होते, आणि श्रीमंत संत असल्यामुळे त्यांच्याकडे रोज पंगत असायची, मोठमोठ्या पंक्ती घालायची. पण एक ब्रह्महत्यारी मनुष्य होता, आणि तो ब्रह्महत्यारी मनुष्य होता, आणि तो पंगत बसली, ते आला दारात तिकडून मोठ्याने आडला, हो मला काय जय श्रीराम म्हटला, आणि मला लय भूक लागली, काही करा 8 दिवसाचं नाही. आणि मग तुळशीदास गेली म्हणजे ये म्हणली. आता आले होते ते जय श्रीराम म्हटलं, आणि त्यांनी तुळशीदासाला मोठं आलिंगन दिलं आणि बसला. आता बसला, काही माणसाला चमत्कारी असतात, फार विचित्र. बसला तर गप खावा का नाही. आता मग त्या पंक्तीत बसला आणि मोठ्याने सांगितलं, हो ऐका हो, आजले माझं भाग्य उदायला आलं, मी फार ब्राह्मणाच्या हत्या केल्यात म्हणे, पण आज तुमच्या सगळ्या ब्राह्मणाच्या पंक्तीत मला जेवायला मिळालं. ते ब्राह्मण सगळे चिडले, अरे ब्रह्महत्यारी म्हणे आणि आपल्या पंक्तीत जेवायला बसलाय. नाही नाही नाही, आम्हाला नाही जेवायचं म्हणले. उठले सगळे ब्राह्मण. तुलसीदास म्हटले, अरे तो जय श्रीराम म्हटला आणि त्यांनी मला आलिंगन दिलं, त्याचे दोष राहिले कुठे? आता संत भेटता भवदुःख फिटलं. भवदुःख जर जातं तर मग या ठिकाणी हे बायचं पाप किती राहील म्हणले. असं म्हणजे पाप तापदनी जाय उठाउठी, हे कशाहून म्हणले काय? बरं मग काय करू म्हटले. सगळे ब्राह्मण म्हटले, इथं समोर मंदिर आहे, तिथं दगडाचा नंदी, जर त्या दगडाच्या नंदीने जर नैवेद्य खाल्ला तर आम्ही समजू याचं पाप सगळं गेलं. आता मोठी पंचायत आली का नाही. मग तुळशीदास म्हणले, बरं चला. घेतलं एक पत्रावळीवरती भरून असं नैवेद्य ठेवलं त्या नंदीच्या पुढे, आणि विनंती केली भगवंताला, देवा आता माझी लाज राख म्हणे तू. आता
संतांचा महिमा काय असतो, संतांची संगती कशी काय असते हे यांना दाखवून दिलं पाहिजे ना आता. मग तुलसीदासांनी प्रार्थना केली. जेव्हा नंदी उठला आणि डरकी टाकली, फुस केली होती, जेव्हा फुस केल्यानंतर जेव्हा वामनं झालं धूप, पार मंदिराच्या बाहेर उलटीची पालथी पळायला लागली सगळे. आणि नंदीने तर नैवेद्य खाल्ला. कशाला सांगितलं तुम्हाला, म्हणजे संतांचा काय संतांचा महिमा काय तो अभंगतो पामर आणि हा नकळे साचार ब्रह्मादिका आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे आयसा संतांचा महिमा आणि झाली बोलयाची सीमा. मला हे सांगायचं होतं. आलिंगन घडे आणि मोक्ष सायुज्यता जोडे आयसा संतांचा महिमा. मग संत संगतीचा आहेत म्हणून सदा सोयरे सज्जन असं म्हटलं. एकदा नारदाला संताचा महिमा ऐकायचा होता, संत संगतीचा महिमा. ते काय सांगलं, ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो. ते सदा सज्जनच असतात आणि नेहमी सोयरे म्हणजे अत्यंत निकटचे असतात, पाहुणे असतात, जवळचे असतात. का तर जीवाला पूर्ण जीवन बदलून टाकत असतात. भगवान नेहमी संतांचा विशेष महिमा सांगायचे. नारदाला येऊस वाटलं, देवा तुम्ही संतांचा महिमा फार सांगता म्हटले. मग काय तू संतांचा महिमा सांगा म्हटले मला. बरं सांगू म्हटले. नारद सारखे म्हणायचे पण ते बरं सांगू म्हणले. नारदाने येऊस हट्ट घेतला, नाही मला संतांचा महिमा ऐकायचाच म्हणते. बरं चल म्हणले, सांगतो तुला. नेलं आम्ही एका डोंगराच्या टेकडीवरती बसले भगवान निवंत. तर नारद म्हणजे फार विक्षेपी, एका मिनिटात 4 ठिकाणी जागा बदलणारी. बरं सांगा म्हटले. सांगतो नारद, जर शांत बसा, एवढी काय घाय झाली. अहो मग सांगा, कधी सांगणार. तुम्हाला लय घाय झाली असली ना, जा म्हणले ते खाली तिथे हिवराज झाडी आणि त्याच्यावर एक पोपट बसलाय म्हणे. जायचं म्हणले, हात जोडायचे आणि त्या पोपटाला विचारायचं, पोपट मामा, पोपट दादा, संत संगतीचा महिमा काय. नारदाला इतकं वाईट वाटलं. हे नाही सरड्याला सांगितलं. नारदाला वाटलं या सरड्याला याला विचारण्याचं होतं, मग मला इकडे कशाला आणलं. पण आता काय भगवंताची आज्ञा मोडताय ना. गेले तो सरड्या त्या हिवराज झाडावर होता. ते फार उद्धट जात असते. ते कोणत्या माणसाला पहिले का असं मुटकं करतं ते असं. एकदा भीष्माचार्य युद्ध करून आले होते आणि युद्ध करून आले, त्यातील मोठं युद्ध जिंकलं होतं. भीष्माचार्य फार शूर होते. ते तरुणपणामध्ये घोडा जेव्हा भर धावा आला, ते सरड्या रस्त्याने चाललं होतं. सरड्या ती घोडा त्याला असं वर तोंड करून पाहिलं त्याने. म्हणलं बेटा, एवढं सैन्य मारून मला वाकले दाखवत होतो. त्या घोड्याच्या वरूनच त्याने त्याच्या पाठीत बाण टोचला, उचलला आणि त्याला त्या कोपटीवर फेकू. ते उतानं पडून त्या सगळ्या पाठीत काटे घुसले. तर त्याचं कर्म तयार झालं आणि भीष्माचार्याला 6 महिने शरपंजरी पडावं लागलं. ते असं ते जाऊ द्या. सरड्या तो भीष्माचार्याला वाकल्या दाखवतो म्हटल्यानंतर एवढ्या शूर पुरुषाला आता नारदाची गोष्ट काय, त्याचं काय भोपळ्यांची पोळ्या. ते गेले ते गेलं की तोंडवर त्याने. तो म्हणला तुम्हाला माहिती तू फार उद्धटेस म्हणला, पण आता देवा भगवंतानी पाठवले, आता माझं काही नाविलाज आहे, त्यामुळे मला आता तुला विचारावंच लागेल. हो सरडे दादा, संतांचा महिमा काय असं म्हटले होते. सरड्या जोवरून सुटला, नारदाच्या पायावर पाडला आणि मेला. नारद म्हणला संतांचा महिमा ऐकायला पापच झालं म्हटलं. आता गेला परत. गेल्यानंतर देवा काय संतांचा महिमा. अहो त्या सरड्याला विचारलं तर ते पायावर पाडला आणि मेला म्हटले. बरं बसा म्हणले शांत. आता नारद काय शांत बसतोय. नाही सांगा संतांचं म्हणे. बरं जा म्हणे. हे बाई मोठं आंब्या झाडे खाली आणि तिथं आंब्या झाडू एक पोपट बसलाय आणि त्याला विचारा, पोपट दादा संतांच्या संगतीचा महिमा काय. आता नारदाला अजूनच राग आला. तिकडं पाहिला सरड्या झाला, आता पोपट झाला. गेले बरं नाविलाजाने. ते पोपट खात होतं ते आंबे, मोठं चिव करीत आनंदाने उड्या मारीत होता. नारद गेले हात जोडले, पोपट दादा संत संगतीचा महिमा काय. त्याने काय केली, पड नारदाच्या पायावरून मेलं. पंख पसरले केली चूच. हा नारद म्हणला हे संताचं वाईटच आहे म्हणला. हे कोणला महिमा विचार ते मरतच म्हणले ते. मग गेले परत नारद. देवा काही पंचायत म्हणले. अहो तिथं सरड्याचं ते झालं आणि पोपटाचं हे झालं म्हणले. तुम्हाला सांगायचं तर सांगा, नाही तर मी आपला जातो म्हणले. नाही म्हणले. नारदा जरा दम काढा म्हणले. अहो कोणतीही गोष्ट 1 वार 2 वार 3 वार तर करावं लागेल का मी. बरं म्हणे. मग आता काय नाही, हे जवळ नगरी म्हणे. त्या नगरीमध्ये राजा आहे. तो फार मोठा धनवान गुणवान शूर राजा आहे, फार धार्मिक राजा आहे आणि त्याला आता नुकताच मुलगा झाला आहे म्हणले. तिथं मोठा उत्सव चालला आहे, तर तुम्ही जा म्हणले
आणि तो जन्माला आलेला मुलगा आहे ना, तो त्या मुलाला फक्त विचारायचं की संतांच्या संगतीचा महिमा काय. नारद म्हणले तुमच्या पाया पडतो. त्या सायडीचे चॅप्टर भरायला कोण नव्हतं आणि त्या पोपटाची फौजदारी करायला कोण नव्हतं. त्या काट्याने जर चांदीचे डोळे केले तर माझी समाधी तिथं बांधते. मला नाही ऐकायचं म्हणली संतांचा महिमा. अजिबात नकोच म्हणले मला संतांचा महिमा. अहो तुम्ही जा, तुम्हाला काय करायचं, तुम्ही एकदा जाऊन तर पहा, ते तिसरी वेळ तर करा. नारदाला वाटलं काय हे नसलेलं काय, ते पोरगं मेलं तर काय करावं, सरड्या मेला पोपट मेला, याचा तर सरड्या जर झाला तर आपण काय करायचं. गेले नारद. गेल्यानंतर मोठ्या जड पावल्याने गेले. गेल्यावरती त्या राजाने नारदाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला महाराज. मोठ्या मिरवणुका चालल्या होत्या, कथा कीर्तन चालले होते, फार मोठमोठ्या पंक्ती उठत होत्या, हत्तीला पेढी वाटीत, हत्तीवरून पेढे साखर वाटीत होते. नारदाला पाहिलं, त्या राजाला एवढा आनंद, आज मला मुलगा झाला. आणि त्या मुलाच्या आनंदामध्ये, पुत्र उत्सवामध्ये नारदांचं आगमन झालं. केवढं भाग्य. राजा धावत गेला, सामोरा गेला, दंडवत घातलं, आणलं, पूजा केली आणि सगळं काय झालं. बरं म्हण महाराज, आज काय सेवा करू तुमची, कोणीकडे तुमचं आगमन झालं. नाही काय नाही काय नाही काय, मी सहज झालो. नारदाला हे सगळं पाहिलं. एवढा उत्सव, एवढे राणीचं एवढं सैन्य, एवढं ते सगळं पाहिलं. अरे पोरगं जर मेलं तर काय करायचं भाई. नारदाचे काय ते थडक बांधायचं काम आहे आपलं. नारद म्हणलं काय नाही काय नाही नाही. मोठी माणसं सहज येत नसतात. मोठा मनुष्य हसला तरी तो सहज हसत नाही आणि मोठा माणूस बोलला तरी सहज बोलत नाही आणि तो आला तरी सहज आला नाही. एकदा प्रभू रामचंद्र बसले होते असे अरण्यामध्ये, वनवासात होते त्या काळात, आणि प्रभू रामचंद्राच्या मांडीवरती सीतामाईने डोकं ठेवलं होतं आणि ती झोपली होती. आणि काय नाही, असं त्यांच्या गप्पा चालल्या होत्या आणि गप्पाच्यावरती भगवान रामचंद्र नुसते हसली. शीतल वाटलं काहून हसली बुवा, आपलं हसासारखं काय विषय नाही, तुम्ही काहून हसली, काय नाही काय म्हणले. तेव्हा सीता म्हटली नाही प्रभू, मोठी माणसं सहजासहजी हसत नाहीत आणि मोठी माणसं सहजासहजी बोलत नाहीत आणि मोठी माणसं सहजासहजी येत नाहीत. तुम्ही हसले का. सीतेने एवढा हट्ट घेतला, का हसली. मग प्रभू रामचंद्र सांगितलं अगं हे त्या मुंगळीच्या पाठीवर तू मुंगळा बसून चाललाय. म्हणली हा मुंगळा आहे ना, हा 14 वेळा इंद्र झाला होता म्हणे, तरी त्याचे काम वासना कमी व्हायना म्हणले ते, त्याचं मला हसू आलं म्हणले. म्हणजे कशाला सांगले, मोठा मनुष्य सहज हसत नाही आणि सहज बोलत पण नाही. तसं तो सहज येत नाही. राजा म्हणला नाही तुम्ही सहज नाही, काहीतरी काम आहे. नाही होतं म्हणले थोडं काम. आता होतं म्हणलं थोडं काम, तर राजा बोला ना तुम्ही काय, तुम्ही जे म्हणता ते देत तुम्ही, आज मी फार आनंदित आहे. नारद म्हणले तेवढीच तर अडचणी म्हणली, तुझा जो आनंद आहे तोच मला जास्त भीती वाटायली तुझ्या आनंदाची. तुझा आनंदाचं जर दुःख झालं तर काय करू. नाही काय नाही काय नाही बोला. काय नाही म्हणे तुम्हाला मुलगा झाला. हो झाला म्हटले, खूप मी आले आनंद येते. मग काय म्हणले, काय नाही म्हणले, मला भगवंतानी पाठवलंय म्हणले. मुलगा पाहायचा का. हो म्हणजे पाहायचा. घे नेल्या अंतपुरामध्ये, दाशी झाले, तो मुलगा आणला आणि मुलगा नारदाच्या पायाजवळ ठेवला. आता ठेवल्यानंतर ते राजाचा मुलगा, तो राजबिंडा, अतिशय गोंडस मुलगा, असे झालेला मुलगा, तो बालावस्थेमध्ये. नारदानी त्या मुलाकडं पाहिल्यावरती नारदाच्या छातीचे ठोके वाढले. आता इतकं बारीक लेकरू ते. मग ते इकडं तिकडं पाहायचं. राजाचं लक्षात तरीचे काहीतरी अडचणी. राजा म्हणला महाराज काय असेल ते बोला तुम्ही म्हणले. मग ते म्हणलं मग मला वचन द्या. चल म्हणते दे, तुम्हाला वचन देतो. वचन दिलं. काय झालं, हा काय नाही करणार म्हणते, तुम्ही बोला. आणि मग नारदाने विचारलं युवराज महाराज, संत संगतीचा महिमा काय. मग ते मूल बोलायला लागलं, महाराज तुम्ही संत आहात आणि तुमच्या संगतीचा महिमा. प्रथम तुमचं दर्शन झालं, सरड्याच्या योनीतून मुक्त झालो आणि पोपटाच्या योनीत गेलो. दुसरं तुमचं दर्शन झालं, पोपटाच्या योनीतून मुक्त झालो आणि मी राजाच्या पोटी जन्माला आलो. आणि तिसऱ्या वेळी तुमचं दर्शन झालं तर या ठिकाणी आलिंगन घडेन मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा आणि झाली बोला याची सीमा. असा संत संगतीचा महिमा आहे. पण तो कसा, तो असा सदा आहे. म्हणून ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतो. सर्वांच्या करता नेहमी, आणि सोयरे म्हणजे अत्यंत जीवलग जवळचे सखे असे संत आहेत. हे तिसरी उपमा दिली कशी पाहुण्याची. म्हणजे काय झालं, पहिले कल्पतरूची उपमा दिली, चिंतामणीची उपमा दिली, अमृत समुद्राची उपमा दिली
नंतर चंद्राची उपमा दिली, नंतर सूर्याची उपमा दिली आणि शेवटी सोयरे सज्जन असे हे संत आहेत. अशी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्रीगुरूकडे हे अशी एक भावना व्यक्त केली. तर अशी ही या ओवीतला आपण सारांश तुम्हाला आपल्या चिंतनामध्ये सांगितलेला आहे. म्हणून चंद्रमे जे आलंचन मार्तंड जे तापहीन ते सर्व ये सदा सज्जन सोयरे होतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.